आणि आता क्रीडा विश्वातनं मोठी बातमी येते। यंदाचा खेलरत्न पुरस्कार डी गुकेश, विश्वविजेता डी गुकेश आणि त्यासोबतच ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकरला जाहीर झालाय। हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि पॅरालिम्पिकपटू प्रवीण कुमारलाही खेलरत्नाने सन्मानित करण्यात येणार आहे। येत्या 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खेलरत्न पुरस्काराने या सर्व खेळाडूंचा गौरव करण्यात येणार आहे। डी गुकेशने नुकतेच विश्वविजेतेपद पटकावलेलं होतं। त्याने फायनलमध्ये लिंग दिरेनला पराभूत केलेलं होतं। तर हॉकीपटू हरमनप्रीत सिंग आणि त्याच्या टीमने ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावत शानदार कामगिरी केलेली होती। यासोबतच मनू भाकरने देखील मेडल मिळवलेलं। या सगळ्या खेळाडूंचा आता गौरव करण्यात येत्या 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात येईल। यंदाचे खेलरत्न पुरस्कार हे जाहीर झालेले आहेत, ज्याच्यामध्ये हॉकी, नेमबाजी, बुद्धिबळ अशा खेळातल्या चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात येणार आहे। डी गुकेशने अलीकडेच म्हणजे काहीच दिवसांपूर्वी जी फायनल झालेली होती त्याच्यामध्ये लिंग दिरेनला पराभूत केलेलं आणि विश्वनाथन आनंद नंतर जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाला गवसणी घातलेली होती। सिद्धेश कांसे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतील। सिद्धेश। अश्विन, भारतातल्या क्रीडा विश्वातल्या सर्वोच्च पुरस्कारांची आज घोषणा झाली आणि एकाच वेळी 4 सर्वोत्तम खेळाडूंना हा पुरस्कार जाहीर झालाय। मनू भाकर अर्थातच तिने आत्ताच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक नव्हे तर 2 पदकं मिळवली। डी गुकेश जो नुकताच वर्ल्ड चॅम्पियन झाला। आपण बुद्धिबळामध्ये फक्त एकच नाव आपल्या डोळ्यासमोर होतं, विश्वनाथन आनंद यांचं, पण आता दुसरा विश्वविजेता भारताला काही दिवसांपूर्वी मिळाला तो डी गुकेश। आणि त्याच्यानंतर भारताला हॉकीमध्ये भारताचा सुवर्णकाळ जो परतला असं म्हणावं लागेल, कारण ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा पदक भारताच्या खात्यात ज्याने जमा केलं तो भारताचा हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत आणि प्रवीण कुमार ज्यानं पॅरालिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवलं। या सगळ्यांना भारताच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारानं आज गौरवण्यात आलं आहे। भारतीय क्रीडा विश्वातला हा एक सोनेरी दिवस असं म्हणता येईल। सिद्धेश, धन्यवाद या माहितीबद्दल। तेव्हा सर्व खेळाडूंना त्यांच्या कामगिरीबद्दल आता सन्मानित करण्यात येणार आहे।